लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी आता खुश खबर असणार। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार, म्हणजेच की 1500 रुपयांचा हप्ता आता वाढवला जाणार आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त प्रमाणामध्ये पैसे जमा होणार, अशा संदर्भातील बातम्या आपण काही दिवसांपासून म्हणजेच की काल परवापासून पाहत आहोत। आणि यावर अनेक लाडक्या बहिणींनी मला विचारलं की खरंच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार आहेत का, महिलांसाठी मोठी खुशखबर असणार आहे का? कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की आता जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे आणि हा जमा होत असणारा हप्ता मग लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का, नक्की किती रुपयांचा निधी वाढला जाणार आहे आणि ही चर्चा नक्की का सुरू झाली आहे, या मागची सर्व अधिकृत माहिती, निधीमध्ये वाढ होणार आणि लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार का, असा महत्त्वाचा विषय आणि यामध्ये असणारा अहवाल नक्की काय सांगतोय, कशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू झाली आणि याचा मुद्दा कुठून निघाला, सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम लाडक्या बहिणींना आपण करत आहोत। तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे निरीक्षण समोर आले आहेत। या निरीक्षणानुसार जेव्हापासून राज्यामध्ये आपल्या लाडकी बहीण योजना असेल, इतरही राज्यामध्ये मग मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने या योजना सुरू आहेत, या योजनेमध्ये महिलांचे त्या ठिकाणी सक्षमीकरण पाहण्यास मिळत आहे आणि या योजनेमुळे महिला चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सक्षम होत आहेत। आणि अशा सक्षम होत असतानाच त्या ठिकाणी प्रत्येक राज्य ज्या ज्या राज्यामध्ये महिलांसाठी या योजना सुरू आहेत त्या राज्याची आर्थिक स्थिती देखील सुधारल्याचे आपले डॉक्टर सौम्य कुमार घोष जे आहेत ते एसबीआयचे ॲडवायझर आहेत फायनान्शियल केंद्र सरकारच्या वतीचे, तर त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली की ज्या ज्या राज्यामध्ये किंवा आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बोलायचं झाल्यास लाडकी बहीण योजना सुरू आहे, ही लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने महिला आर्थिक सुधारल्या गेल्या आहेत आणि महिलांची आर्थिक सुधारणा झाल्यामुळे राज्याला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे आणि म्हणूनच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक देखील त्यांच्या वतीने केले गेले आहे आणि त्यामुळे राज्य सरकारसाठी देखील ही एक आनंदाची बातमी असणार आहे। आणि हे करत असताना त्यांच्या वतीने काही बाबी मांडल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये सध्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महागाई सुरू आहे आणि महागाई सुरू असलेली पाहता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील निधीची वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। म्हणजेच की जे 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये वाढवले जावेत। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकांवेळी त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने एक आश्वासन देण्यात आले होते। या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये महिना देऊ असे स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आले होते। आणि हे 2100 रुपये महिना कधी देणार, 2100 रुपयाच्या निधीमध्ये वाढ कधी होणार, असा प्रश्न वारंवार अनेक महिला असतील किंवा विरोधी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी सरकारला विचारला जात आहे। याबद्दल बोलताना मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील, सर्वांच्या वतीने एक बाब स्पष्टपणे सांगण्यात येत आहे आणि ती बाब म्हणजे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना वेळेवर आम्ही निधीची वाढ करणार आहोत, योग्य वेळी तो निर्णय देखील घेतला जाणार आहे। मग ही योग्य वेळ नक्की कधी येणार आहे, ही योग्य वेळ आता आली आहे का आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये खरंच जमा होणार आहेत का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना सध्या राज्याची स्थिती पाहता 2100 रुपयांचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये, येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। ही आता या पद्धतीने मागणी केली आहे, परंतु याबाबतचे कोणतेही परिपत्रक नाही, कोणताही GR नाही, कोणतीही अधिसूचना देखील नाही। आणि राज्याच्या आता जे हिवाळी अधिवेशन, माफ करा, पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील याबाबतची कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही। पुरवणी मागणीमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवला या संदर्भात कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही आणि म्हणूनच सध्या तरी लाडक्या बहिणींना निधी वाढणार नाही। आता मग निधी वाढेल कधी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये खरंच होतील का, असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये आता जेव्हा बीजेपी सरकार आलं तेव्हा त्यांनी लाडली बहीण योजना सुरू केली आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील लाडकी बहीण योजना सुरू केली। आता ही योजना मध्य प्रदेशच्या धर्ती होते, मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला 1000 रुपये महिना होता, त्यानंतर त्याला 1250 रुपये केलं, नंतर त्याला आता 1500 रुपये केला आहे। मग त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, अजून चांगल्या पद्धतीने राज्याकडे निधी असेल, राज्य सरकारकडे पैसे असतील, तेव्हा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचं 1750 रुपये केले जाईल किंवा 1800 रुपये केले जाईल आणि हे 1800 रुपये करून परत
2 ते 3 वर्षानंतर 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाईल आणि अशा पद्धतीने लाडक्या बहिणींचा निधी वाढवला जाईल आणि मग लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना जे काही आहे ते 2100 रुपये महिना सुरू होईल. आता तरी लगेचच या 2100 रुपयाबाबतचा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही. त्यामुळेच अशा कोणत्याही बाबींवर लगेच विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचा निधी जो आहे तो 1500 रुपयांप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये नेहमीप्रमाणे जमा होईल आहे आणि आता देखील जून महिन्याचे पैसे देखील 15 जुलैच्या आधी तुमच्या बँक खात्यावरती 1500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहेत. 2100 रुपये जमा होणार नाहीत. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.